कोकण एक रम्य भूमी, पण इथे आहे काही काळाकुट्ट सावल्या. ही आहे कोकण हॉरर डायरी, जिथे गोष्टी फक्त ऐकल्या जात नाहीत, त्या अनुभवल्या जातात. कोकणातलं एक गाव, दिवेघर. गाव छोटंसं, पण त्याच्या हृदयात लपलेली एक काळजीची छाया. तिथल्या लोकांमध्ये एक वाक्य ऐकू येतं: चंद्राच्या पाठशिवनी वाडीत कोणी गेलं तर परत येत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल सोनवणे. मी एक फोटोग्राफर असून मी मुंबईला राहतो. ही घडलेली घटना माझ्यासोबत याआधी कधीच घडली नव्हती. तसा पण मी भूतप्रेत या गोष्टी मानत नव्हतो, पण त्या दिवशी जे काही माझ्यासोबत घडलं तेव्हापासून मी या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो. मला कोकण हे खूप आवडतं आणि मी कोकणातील गावात जी जुने घरं आणि वाड्या आहेत यावर मी डॉक्युमेंटरी बनवायला जायचो. मी मुंबईहून कोकणातल्या दिवेघरला ट्रेनने निघालो. 5 तासाचा प्रवास करून मी सकाळी कोकणातल्या त्या गावी पोहोचलो. तो वाडा जिथे मला डॉक्युमेंटरी बनवायची होती तो त्या गावापासून थोडा आत होता. तो वाडा असाच रिकामा पडून होता, तिथे कोणी राहत नव्हते. गावकऱ्यांकडून मला त्या वाड्याबद्दल खूप काही गोष्टी सांगण्यात आल्या. ते म्हणाले तिथे एका बाईची सावली आहे, म्हणून गावातलं तिथे कोणी त्या वाड्याकडे जात नाही. पण मी या गोष्टी मानत नसल्याने तिथे जायचं ठरवलं होतं. तिथे कोणती बाईक किंवा कार जात नव्हती, फक्त चालत जावं लागत होते. त्या दिवशी मी तिथल्या एका घरी राहून आराम केला, कारण मला डॉक्युमेंटरी शूट रात्री करायची होती. संध्याकाळ होताच मी निघालो त्या वाड्याकडे जिकडे मला डॉक्युमेंटरी बनवायला जायचं होतं. तिथून निघताना गावकऱ्यांनी मला सांगितलं, बाबा त्या वाडीकडे नको जाऊ, रात्री तर मुळीच नाही, ती अजून तिथंच आहे. वाटलं तर कोणाला तरी सोबत घेऊन जा, पण एकटा जाऊ नकोस, असं ते म्हणत होते. मी हसत म्हणालो, अहो बाबा, भूत वगैरे काही नसतं, मी लवकर जाऊन येईन, तुम्ही काळजी नका करू, मी असं म्हटलं आणि त्या वाड्याच्या दिशेने जायला लागलो. त्या रात्री नेमकी पौर्णिमा होती. चंद्र पूर्ण उजळला होता. मी कॅमेरा घेऊन त्या पडलेल्या वाड्याकडे निघालो. मी चालत चालत पुढे वाटेने जात होतो. जशी मी त्या गावाची वेस ओलांडली तसा अचानक एक गार झंकार माझ्या अंगावरून गेली. मी आजूबाजूला बघितलं आणि मागे बघितलं, पण आजूबाजूला कोणी नव्हतं, फक्त मी आणि माझ्या हातात कॅमेरा. पाऊल पुढे टाकत मी त्या वाड्याच्या इथे पोहोचलो. तो वाडा जरा दिसायला खूपच भयानक होता. मी माझा कॅमेरा चालू केला आणि व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने मला असं जाणवायला लागलं की माझ्यासोबत तिथे अजून कोणतरी आहे. मी कॅमेऱ्याच्या स्क्रीनमध्ये पाहत व्हिडिओ घेत होतो. वाड्याच्या आतमध्ये एका भिंतीवर एक जुना फोटो दिसला, पण त्यामध्ये असलेला फोटो हा पूर्ण खराब झालेला होता. हळूहळू मी कॅमेरा फिरवत होतो आणि सर्व शूट करत होतो, तर अचानक माझा कॅमेरा बंद चालू व्हायला लागला. त्या वाड्यात एक भयान शांतता आणि एक कसला तरी उग्रवास देखील येत होता. मला थोडी भीती वाटायला लागली, कारण तिथे वेगवेगळे आवाज यायला पण सुरुवात झाली होती. मी तिथून निघायचं ठरवलं आणि कॅमेरा बंद केला आणि बॅगेत भरायला मी खाली वाकलो, तर अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मला पूर्ण घाम फुटला होता. मी विचार केला की कोण असेल मागे म्हणून. मी मागे वळून बघितलं तर समोर एका पांढऱ्या साडीतील बाई उभी असलेली दिसली. चेहरा झाकलेला, केस जमिनीला टेकलेले, आणि ती बोलत होती, माझ्या पाठशिवनी पाहिलं, आता तू माझा आहेस. ते सर्व दृश्य बघून माझे हातपायच गार पडलेले. माझा हात तिथेच कापायला लागला आणि कॅमेरा हातातून खाली पडला आणि मी पण तिथेच बेशुद्ध पडलो. सकाळी मी उठलो तेव्हा मी एका घरी होतो. त्या गावकऱ्यांनी मला तिथून घेऊन आले होते आणि माझं शुद्धी देण्याची वाट बघत होते. त्या गावातले लोक मला विचारायला लागले की रात्री अचानक नेमकं काय झालं, तू रात्री परत आला नाहीस, म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून तुला तिथून बेशुद्ध अवस्थेतून घेऊन आलोय. माझे डोळे पूर्ण विस्फारलेले, ओठ थरथरत होते आणि माझा आवाज पण बदललेला होता.
हे सर्व पाहून तिथल्या लोकांना काहीतरी वेगळंच वाटलं आणि मला एका बाबाकडे घेऊन गेले, जे या सर्व गोष्टी बघतात. त्यांनी मला पाहिल्यावर त्यांच्याकडे अंगारा लावला आणि डोक्यावर हात ठेवून मंत्र बोलले. थोड्या वेळाने मला बरं वाटायला लागलं. नंतर मला गावकऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुला कळालं का की का नको जाऊ म्हणत होतो ते. त्याचं कारण हेच होतं. आत्तापर्यंत जे जे तिथं गेले ते कधीच परत आले नाहीयेत. पण तुझं नशीब चांगलं की तू वाचलास. हे ऐकून मी स्वतःला नशीबवान समजून मी त्यांचे सर्वांचे आभार मानले आणि माझं सर्व सामान घेऊन परत मुंबईला निघालो. तुम्ही ऐकलं ते खरं होतं, पण अजून खूप काही लपलेलं आहे. सबस्क्राईब करा कोकण हॉरर डायरी आणि पुढच्या थरारक रात्रीसाठी तयार राहा, कारण कोकण कधीच शांत नसतं.